सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 4 ते 5 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे उमाई कोळीग्रही भेडवणे। स्वामी उमाईसांना भेडवतात। आता हे कोळीग्रही भेडवणे म्हणजे काय नेमकं? स्वामींनी उमाईसांना भीती तर घातली, परंतु हे कोळीग्रही कसं काय आलेलं आहे, काय नेमका प्रकार आहे, तर हे सर्व आपण सविस्तर पाहणार आहोत। दुसरं चरित्र आहे अन्य नमस्कारे भीते महादाईसे देवाच्या भेटी धाडणे, हे चरित्र आपण पाहणार आहोत। तिसरं चरित्र आहे महादाईसा उमाईसा भेटी। या चरित्रामध्ये महादाईसा रामदेवासोबत खूप भांडतात। रामदेव म्हणजेच दादोस, तर त्यांना खूप भांडतात। कशामुळे भांडतात, कशामुळे त्यांचा वाद होतो, हे तुम्हाला समजणार आहे। आणि शेवटी मग महादाईसा काय करतात। त्याचबरोबर स्वामी संन्यासाविषयी निरूपण करतात महादाईसांना। संन्यास कशाला म्हणावं, संन्यास घेतल्यानंतर काय होते, संन्यास म्हणावं तरी कशाला, कार्य संन्यास काय असतो आणि कारण संन्यास काय असतो, हेही तुम्हाला समजणार आहे। आणि रामदेवाची कशी पूजा स्वीकार केली देवाने, हेही आजच्या या ज्ञान सत्रात आपण पाहणार आहोत। तर असे एकंदरीत 4 ते 5 चरित्र तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञान सत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील, दररोज तुमची इच्छा असेल स्वामींचे नवनवीन चरित्र ऐकायला मिळावे, तर लगेचच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामध्ये मी जे काही स्वामींचे नवनवीन चरित्र अपलोड करणार आहे ते चरित्र दररोज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। त्या लीळेंचे व्हिडिओ दररोज तुमच्यापर्यंत येत राहतील आणि तुमच्याकडून एकही स्वामींची लीळा सुटणार नाही। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 427। उमाई कोळीग्रही भेडवणे। उमाई म्हणजेच उमाईसाला, कोळीग्रही म्हणजे कोळ्याच्या घराची भीती दाखवली। आता नेमका हा कोळी कोण आहे, स्वामींनी का भीती दाखवली, हे समोर पाहूया। गोसावी यांचे सेवा दास्य महादाईसे करीती, ते उमाईसे देखती। स्वामींचं सेवादास्य महादाईसा करायच्या आणि ते सेवादास्य करत असताना उमाईसा पाहायच्या की माझीच चुलत बहीण म्हणजेच महादाईसा ही चांगली सेवादास्य करत आहे स्वामींचं। मग एकोदी उमाईसी म्हणितले, मग एके दिवशी उमाईसा म्हणते, रूपे तू का जैसी गोसावी यांची झालीसी तैसीची मीही आता होईन। रूपे महादाईसाचं नाव काय होतं, रुपाईसाही होतं। रुपये असं त्या महादाईसाला म्हणायचे। भट्टोबास असतील, आबाईसा असतील, उमाईसा असतील, हे रुपये म्हणायचे कधी कधी। तर उमाईसा महादाईसांना म्हणते, रुपये तू जशी स्वामींची सेवा करतेस, जशी स्वामींची तू झालेली आहेस, तशीच सेवा मला करायची आहे स्वामींची। मला आता स्वामींचंच होऊन जायचं आहे, मीही आता होईन कोणाची तर स्वामींची। मग गोसाविया ते न संडिता असेन, मग स्वामींना सोडून कधीच जाणार नाही, स्वामींच्या सन्निधानीच राहील, असं उमाईसा म्हणते। ते गोसावी ऐकिले, ते स्वामींनी ऐकलं। बाई मासू उपवासिये काही म्हणता ती। स्वामी विचारतात महादाईसांना की बाई मासू उपवासी, स्वामी मासू उपवासी कोणाला म्हणायचे, तर उमाईसाला म्हणायचे, कारण त्या मासू उपवास करायचे, महिना महिना उपवास धरायच्या उमाईसा, आणि म्हणून स्वामी उमाईसांना मासू उपवासी असं म्हणायचे। आणि म्हणून स्वामी म्हणतात की मासू उपवासीन काय म्हणत आहे बरं, असं स्वामी प्रश्न करतात महादाईसांना। जी जी ऐसे म्हणतीये, मग महादाईसा सांगतात काय म्हणली उमाईसा। रूपे तू का जैसी गोसावी यांची झालीसी तैसीची मी होईन। उमाईसा मला अशी म्हणाली की रूपे तू जशी स्वामींची झालेली आहेस तसं मी पण होणार। मग गोसाविया ते न संडिता असेन, आणि मग नंतर मी स्वामींना कधीच सोडून जाणार नाही, या सन्निधानामध्ये मी कधीच राहणार नाही, स्वामींच्या सन्निधानातच राहील। सर्वज्ञ म्हणितले, यावर स्वामी म्हणतात,
बाई येथीची हो आल तरी येथोणी म्हणिजेल ते करावे लागेल. स्वामी म्हणतात, बाई तुम्ही जर आमच्या झालात तर आम्ही जे म्हटलं ते तुम्हाला करावं लागेल. जी जी. उमाईसा म्हणतात, ठीक आहे, तुम्ही म्हणाल ते करू आम्ही. बाई येथीची हो आल तरी येथोणी म्हणिजेल ते करावे लागेल. जी जी. सर्वज्ञे म्हणितले येथोणी ऐसे म्हणिजेल तुम्ही कोळियाचे घरवात करावी. तयाची सात लेकरुवे वियावी अभक्ष भक्षावे अपये पियावे. स्वामी उमाईसाची परीक्षा बघतात. काय म्हणतात स्वामी? आम्ही जे म्हटलं तुम्हाला करावं लागेल. उमाईसा म्हणतात, ठीक आहे, करू. मग स्वामी म्हणतात, आम्ही तुम्हाला असं म्हणू की तुम्ही कोळ्याच्या घरी जा, त्याचा संसार थाटा, त्याच्या घरचं जे काही असेल खायचं प्यायचं, अभक्ष म्हणजे जे खाऊ नये असे काही असतात पदार्थ तेही खावं लागेल, आणि अपय म्हणजे दारू ही प्यावी लागेल, किंवा तत्सम जे काही, किंवा दारूसारखे तत्सम जे काही द्रव्य आहेत जे नशा आणतात, ताडी आहे, माडी आहे, भांग आहे, हे जे पिण्याचे पदार्थ आहेत ज्याने नशा होतो, हे अपय आहेत. साधकासाठी, संन्याशासाठी किंवा ब्राह्मणासाठी हे अपय आहे. जे निर्व्यसनी लोक आहेत ते म्हणतात हे नकोच, दारू नको, ताडी नको, माडी नको, भांग नको, हे नशेली पदार्थ काहीच नको, आपल्याला नशा करायचा आहे. नशा करणं म्हणजे जीवन बर्बाद करून घेणं, ते अपय आहेत. सज्जन लोकांसाठी हे सर्व पदार्थ अपय आहेत, पिऊ नये ते. स्वामी म्हणतात ते तुम्हाला प्यावं लागेल. आणि पुन्हा जे काही लेकरं होतील तेही लेकरं वियावे लागतील. 7 लेकरू वियावी म्हणजे 7 लेकरं होतील तुम्हाला पुढे तिथे गेल्यावर, तर हे सर्व करावं लागेल. नाजी. उमाईसा म्हणतात, नाजी हे आपल्याला काय जमणार नाही. हे मज न व्हावे जी, हे काय माझ्याकडून होणार नाही. आणि उगीची राहिली. आणि मग उमाईसा गप्प बसते. सर्वज्ञे म्हणितले. स्वामी म्हणतात, पोरा जीवा येथोणी म्हणितले ते न होवे. स्वामी म्हणतात, पोरा जीवा म्हणजेच या जीवाला आम्ही म्हटलेलं होत नाही, आम्ही जे म्हटलं ते यांना करावं असं वाटत नाही. मग मरणा शरण जाये, एकदाच मरून जाऊ आम्ही, परंतु हे असं सांगितलेलं आमच्याच्यानं काय होणार नाही, अशी गत आहे या जीवाची, असं स्वामी म्हणतात. मरणपत करतील, परंतु स्वामींनी म्हटलेलं, परमेश्वराने म्हटलेलं होणार नाही. स्वामींनी फक्त हे परीक्षा पाहण्यासाठी एवढं म्हटलेलं होतं की बघूया उमाईसा काय म्हणते म्हणून. वास्तविक देव काय त्यांना तसं करायला लावणार नव्हते. तर इथे कोळी म्हणजे कोण आहे? माशा पकडणारा कोळी बरं का. नाही तर तुम्हाला वाटायचं जे आपल्या घरी कोळी असतात, जाळे तयार करतात, तो कोळी नाही. तर हा कोळी म्हणजे माशा पकडणारा. आता तो कोळी आहे माशा पकडणारा, तो नॉनव्हेज खाणारा आहे, मासोळ्या खाणारा आहे, तो दारू पिणारा आहे, नशे करणारा आहे. तर अशांच्या घरी तुम्ही जाणार का? स्वामींनी असं एक भीती घालण्याचा प्रयत्न केला त्यांना, उमाईसांना. आणि एक प्रकारे त्यांची परीक्षाही पाहिलेली आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 428. अन्य नमस्कारे भिते महादायसे देवाचिया भेटी धाडणे. अन्य नमस्कारे भिते महादायसे देवाची भेटी धाडणे. जे अन्य लोक आहेत त्या लोकांना आम्ही नमस्कारही करणार नाही असं महादायसा म्हणतात. आणि पुढं मग देवाच्या भेटीला देव धाडतात त्यांना. देवाच्या म्हणजे रामदेवाच्या भेटीला देव धाडतात, म्हणजेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी धाडतात बरं का. नाही तर कन्फ्युजन होऊन जाईल पुन्हा की देवाच्या भेटीला देवानेच धाडलं, तर तसा अर्थ नाही. तर देव म्हणजे रामदेव आहेत. महादायसे देवाच्या भेटी धाडणे, देवाच्या म्हणजे रामदेवाच्या भेटीला स्वामींनी धाडलेलं आहे महादायसांना. बघूया पुढे काय होते ते. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, बाई जा महात्मा तुमची वाट पाहतू असे. स्वामी म्हणतात महादायसांना, बाई रामदेव तुमची वाट पाहत आहे, जा त्यांच्या भेटीला. भेटो जा, जा बर भेटा जाऊन. महादायसी म्हणितले. महादायसा म्हणतात, आता काही जाईन जी, आता कशाला जाऊ त्या रामदेवाच्या भेटीला. एवढं अनिष्ट करून घेतलं माझ्याकडून, स्वामींच्या सन्निधानाच्या बाहेर मला त्यानेच काढलं. कोणी? त्या रामदेवाने. मी जायला तयार नव्हती, तरी पण वाराणसीला मला याने पाठवलं. याने जास्तच आग्रह केला की नाही नाही तुला जावंच लागणार आहे, जावंच लागणार आहे. याच्यामुळे मी गेले वाराणसीला, स्वामींचं सन्निधान अंतरलं मला इतके दिवस, आणि मग आता त्याच्या भेटीला मी का जाऊ असं महादेसा म्हणतात. आता आम्हासी तयासी भेटवेना आणि तयासी नमस्कारू करवेना. महादेसा म्हणतात, त्या रामदेवाला जाऊन मला भेटावंसही वाटत नाही, त्याला नमस्कार करावंसही वाटत नाही मला सध्याला तरी.
आणि भविष्यामध्ये पण मला तसं काही इच्छा नाही मनामध्ये की त्याच्याकडे जावं. त्याच्यामुळे मला एवढं अनिष्ट घडलं, वाराणसीला जावं लागलं. सर्वज्ञ म्हटले आता तुम्हा नमस्कार करू नये. स्वामी म्हणतात आता तुम्हाला त्यांना नमस्कार करण्याची गरजही नाही आणि त्यांनी तुमचा नमस्कारही घेऊ नये आणि तुमचा नमस्कार त्या घेऊ नये परियेथीच्या संबंधिया म्हणून करावा. स्वामी म्हणतात महादाईसांना तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तुम्ही पण त्यांना नमस्कार करू नये आणि रामदेवाने पण तुमचा नमस्कार घेऊ नये, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. परंतु येथीच्या संबंधिया म्हणजे रामदेव हा आमचा दर्शनीय भक्त आहे आणि त्यामुळे तुम्हाला तिथे जाऊन नमस्कार करावा लागणार आहे. कारण आमच्या सन्निधानामध्ये येतात, ते राहतात, आमचं दर्शन घेतात, आमच्यावर त्यांची श्रद्धा आहे आणि म्हणून ते तुम्हाला तिथे जाऊन त्यांना नमस्कार करावा लागणार आहे, भेटावं लागणार आहे. आणि असं म्हणल्यानंतर मग महादाईसा तयार होतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 429. महादाईसा उमाईसा भेटी. महादाईसा आणि उमाईसा यांची भेट झालेली आहे. कोणासोबत? तर या दादोसासोबत भेट झालेली आहे. गोसावी सप्तमात्रोणी बिजे केले, देव सप्तमात्रेवरून निघाले. महादाईसे आणि उमाईसे दादोसा ते भेटाविया, चोदोत्राची जळगावा आधिलादी गेली, दादोसा ते भेटली. महादाईसा आणि उमाईसा दादोसांना भेटण्यासाठी आदल्या दिवशीच निघून गेलेले आहेत चौधोत्राच्या जळगावला. आदल्या दिवशी म्हणजे कोण्या दिवशी? सप्तमात्रावरून ज्या दिवशी स्वामी निघाले ना त्याच्या आदल्या दिवशी महादाईसा आणि उमाईसा निघून गेलेले आहेत आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी सप्तमात्रावरून निघालेले आहेत. कुठे गेले ह्या? तर चौधोत्राचं जे जळगाव आहे तिथे गेलेले आहेत आदल्या दिवशीच. दादोसा ते भेटली. दादोसांना भेटल्या. चारी पहारू भांडता गेले, 4 प्रहर. 1 प्रहर 3 तासाचा, तर 4 प्रहर भांडत राहिली महादाईसा रामदेवासोबत. 4 गुणिले 3, 3 तासाचा 1 प्रहर आहे, तर 4 प्रहर गुणिले 3 करायचं म्हणजेच 12 तास भांडण चालू राहिलेलं आहे. महादाईसा भांडत राहिले कोणासोबत? दादोसासोबत. उदयाची निघाली. रात्रभर भांडण करत बसल्या, सकाळी निघाल्या. दादोस राहू रिगाले. दादोस म्हणत होते थांबा थांबा जाऊ नका. महादाईसा म्हणत होत्या मला काय थांबायचं नाही. आता हे भांडण कशामुळे झालं? गेल्या गेल्या महादाईसाच्या मनामध्ये राग होता की या दादोसामुळे मला स्वामींचं सन्निधान सोडून जावं लागलं वाराणसीला. तुम्ही विचार करा, पैठण कुणीकडे आहे? पैठण पासून वाराणसी किती लांब आहे? उत्तर प्रदेशमध्ये आता ते शहर आहे वाराणसी नावाने. तर त्या वाराणसीला जावं लागलं महादाईसाला या रामदेवामुळे. आणि मग राग येणार नाही तर काय? एवढं मोठं देवाचं सन्निधान अंतरलं माझ्याकडून, देवतेच्या ठिकाणी जावं लागलं, किती मोठं पाप घडलं. एकतर पुण्य व्हायचं ते पण गेलं स्वामींच्या सन्निधानी आणि तिथे जाऊन देवतेच्या तिथं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहावं लागलं. आणि म्हणून भयंकर राग आलेला होता महादाईसांना या रामदेवाचा म्हणजेच दादोसाचा. आणि म्हणून खूपच भांडण केलेली आहे महादाईसांनी दादोसांसोबत. 1 तास नाही, 2 तास नाही, 3 तास नाही, तर अक्षरशः 12 तास भांडण केलेली आहे. म्हणजे विचार करा तुम्ही किती राग आला असेल महादाईसांना. तर असा राग आपल्यालाही आला पाहिजे जर देवधर्म आपल्याकडून अंतरला तर. भांडणं करा असं नाही म्हणत मी, परंतु मनामध्ये खंती आली पाहिजे की मला वेळ देता येत नाही देवासाठी. महादाईसांना बघा किती राग आलेला आहे. तर आपल्याला देवाच्या स्मरणासाठी वेळ काढता येत नाही, आपला वेळ प्रपंचातच जात आहे सर्व. तर यासाठी आपण आपल्यावरच राग केला पाहिजे. घरामध्ये दुसऱ्या लोकांवर राग करून जमेल का? परिवारातील दुसऱ्या सदस्यांवर नाही. घरातलं वातावरण खराब होऊन जाईल ना. तर तसं नाही करायचं आपल्याला. तर काटेकोरपणे आपला एक टाइम टेबल तयार करायचा, एक वेळापत्रक तयार करायचं, त्यानुसार चालायचं. किमान 1 घंटा 1.5 घंटा वेळ आपण काढायचा त्यामधून आणि त्या वेळेमध्ये आपण ईश्वराचं स्मरण केलंच पाहिजे. आणि जर जमलं नाही तर आपण आपल्यावरच रागवलं पाहिजे की मला वेळ काढता येत नाही, काम संपत नाही लवकर, तर हे लवकर लवकर मी केलं पाहिजे. जरा हातपाय लवकर लवकर चालवले पाहिजे, लवकर लवकर कामं आटपले पाहिजे आणि देवाचं स्मरण करता आलं पाहिजे. यासाठी आपण स्वतःवरच रागवलं पाहिजे. कारण तुम्हीच आहात तुमचे भाग्य विधाते. तुम्ही जसा वेळ राखाल, जसा देवधर्म करणार, तसं तुमचं भाग्य उदयाला येईल. भाग्य उदयाला येईल म्हणजे तुम्हाला संसारासाठी कमी पडलेल्या गोष्टी मिळतील असं म्हणत नाही. भाग्य उदयाला येईल म्हणजे तुम्ही मृत्यू लोकाची यात्रा संपवल्यानंतर जे काही परलोकाची यात्रा आहे
ते परलोकाची यात्रा चालू करण्यासाठी जे तुम्हाला शिदोरी लागणार आहे, अध्यात्माची, देवाधर्माची, पुण्याची, ते सगळी शिदोरी तुम्ही कमावत आहात. भाग्य उद्याला येईल येणे अर्थ म्हणलो मी. म्हणजे तुम्ही मेल्यानंतर पण तुमच्या सोबत पुण्याची, देवाधर्माची शिदोरी सोबत राहील. जर देवधर्म केला तर तुमचं भाग्य उद्याला येईल. तुमच्या संसाराच्या गोष्टी तुम्हाला मिळतील काही कमी पडलेल्या, त्याला मी भाग्योदय म्हणणार नाही. भाग्योदय कशाला म्हणतात तर देवाधर्माची कमाई जी आपण केलेली आहे, पुण्याची कमाई जी केलेली आहे, त्याचा साठा ज्याच्याकडे जास्त आहे तो भाग्यवान आहे, त्याचा भाग्योदय झालेला आहे असं म्हणावं लागेल. आणि यालाच खरा भाग्योदय म्हणावं लागेल. दुसरा कोणताही भाग्योदय नसतो. तुम्हाला फिरायला मोठी गाडी आहे आणि मग तुम्ही भाग्यवान ठरलात असा अर्थ नाही. आणि जर तुम्हाला गाडी भेटली म्हणजे मी भाग्यवान आहे असं वाटत असेल तर तुम्ही देवाच्या दरबारामध्ये बिलकुल व्हॅल्यूलेस होणार. कारण तुम्ही भौतिकवादाकडे वळलेले आहात. आणि तुम्हाला वाटत असेल की देवाच्या दरबारामध्ये माझी व्हॅल्यू काहीतरी राहिली पाहिजे, तर तुम्हाला देवधर्मच करावा लागणार आहे. आणि देवधर्म केल्यानंतरच तुमचा भाग्योदय होणार आहे. कारण देवही म्हणतील की खराच हा माझा खरा भक्त आहे, ज्याने देवधर्म केला. आणि देवधर्म करणं, काही चांगले विधी आचरणे, हेच तुम्ही चांगलं म्हटले आहे तुमच्या जीवनामध्ये. आणि यासाठीच तुम्ही तुमचा वेळ खर्ची घातलेला आहे. हे देवाला समजल्यानंतर देवही म्हणतील हाच माझा खरा भक्त आहे. तर महादायसाला राग आला होता. 12 घंटे भांडण झाली महादायसाची आणि रामदेवाची. दुसऱ्या दिवशी सकाळी महादायसा निघाल्या. रामदेव म्हणतात थांब थांब जाऊ नको. महादायसा म्हणतात मला काय राहण्याची इच्छा नाही. रूपाबाई राहा, तुम्ही भागली आली ती. रामदेव म्हणतात रूपाबाई थांब, तू खूप दमून आलेली आहेस, थोडी विश्रांती घे, 1-2 दिवस मुक्काम कर इकडे, नंतर जा. तरी येथ पाया पायवणी मिळेल. इथे जर राहिलीस तर माझ्याही पायाचं पायवणी म्हणजे चरणोदक तुला पियायला मिळेल. नादादो मज कार्य असे. म्हणजे रामदेवाला बघा आताही डोकं आलेलं आहे का. महादायसा एवढी भांडली आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणते माझं पायाचं चरणोदक तुला पियायला मिळेल जर थांबलीस इथे तर. म्हणजे आता काय बोलावं या रामदेवाला तरी. महादायसा म्हणतात नादादो मज कार्य असे. नादादो, मला थांबता येणार नाही, मला कामं आहेत खूप, मी जाईन, मला जायचं. तैसीची उद्यासीची प्रतिष्ठानासी आली. महादायसा लगेच निघाले आणि तशाच पैठणला आलेले आहेत. वीजने पाहत पाहत गेली, गंगेची आथडिया येताती. महादेशांना वाटलं देव कुठे अशी विजनाला आले असतील तर पाहत पाहत जाऊया, कुठेतरी झाडाखाली देव जर भेटले तर तिथेच बसूया. परंतु देव काय तिथे नव्हते कुठे रस्त्याने, म्हणजे नदीच्या तीरावर, कोण्या झाडाखाली, विजनस्थळी, असं कुठेही देव नव्हते. देव तर पैठण नगरीमध्ये होते. गंगेच्या थडीने म्हणजे तीराने झाडं बघत बघत महादायसा येत होत्या. सर्वज्ञ मंत्री वानऱ्या सागळ भरा जा. स्वामी म्हणतात वानऱ्या जा बरं पाणी भरून आणा सागळेमध्ये. भटी सागळ घेतली तो सागळी उदक असे. भटोबासांनी सागळ घेतली, म्हणजेच पाण्याची जी पिशवी होती चमड्याची शिवलेली, त्या पिशवीमध्ये तर पाणी होतं. काही पा सागळे तरी उदक असे, तरी काही गोसावियांसी हेतू असे. भक्त कशाला म्हणतात? अशा भक्ताला भक्त म्हणतात भटोबासांसारख्या. काय म्हणतात भटोबास? मनातल्या मनात विचार करतात या सागळेमध्ये तर पाणी आहे, मग स्वामी मला का पाठवत असतील बरं? तरी काही गोसावियांसी हेतू असे, म्हणजे स्वामींच्या मनामध्ये काहीतरी हेतू आहे आणि म्हणून देव पाठवत आहेत मला. आणि एखाद्या आणि भटोबासांनी दुसरा जर कोणता भक्त असता ऐरा गैरा आपल्यासारखा तर म्हणला असता देवा उगच काय भक्ताची परेशानी करता हो, इथं तर पाणी आहे, या सागळेमध्ये पाणी असताना कशाला पाठवता मला, मी जाणार नाही, असा एखादा भक्त म्हणला असता तुमच्या आमच्यासारखा. तुम्ही आम्ही असे कामं केलेली आहेत म्हणून तर इथं पडलो आपण. तर भटोबास तसे नव्हते म्हणून तर त्यांना सन्निधान होतं. आणि आता लेकरांना मायबापाने सांगितलेलं काम करावं वाटत नाही. ते कोण ईश्वर अवतार कुठले, कोण आणि कोण जाणार तिथे, त्यांचं म्हटलेलं काम कोण करणार. वॉटर बॅग भरलेली होती तरी पण म्हणतात देव की पाणी भरून आणा. कोण ऐकणार होतं असं? कोणी ऐकणार नव्हतं. आणि म्हणून आपण इथे आहोत 800 वर्षानंतर असे दिवस पाहण्यासाठी. परंतु भटोबास तसे नव्हते आणि म्हणून तर त्यांना सन्निधान प्राप्त झालेलं आहे. भटोबास विचार करतात की देव सांगत आहेत पाणी असूनही देव जर सांगत आहेत की पाणी आण, म्हणजेच देवाचा काहीतरी हेत आहे. गपचूप भटोबास ती पिशवी उचलतात चमड्याची पाण्याची आणि निघतात गंगेकडे. भटगंगे गेले. गोदावरीच्या तीरावर भटोबास पोहोचलेले आहेत पाणी आणण्यासाठी. तो महादायसे थडिये थडिये येताती.
भटोबास गंगेकडे गेले. पाहतात तर काय, त्या नदीच्या तीरानेच महादाईसा काठेने चालत 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 येत आहेत. तव महादाईसा ते देखले भटी म्हणितले. महादेशांना पाहिलं भटोबासांनी, आणि भटोबास म्हणतात महादेशांना, रुपे रुपे या तुमते गोसावी बोलावू पाठविले असे. आणि महादाईसाला पाहिल्यानंतर भटोबासांना लगेच लक्षात आलं की स्वामींनी मला पाण्याला कशासाठी पाठवलं. आणि म्हणून लगेच भटोबास महादाईसांना म्हणतात, रुपे रुपे या, तुम्हाला बोलवण्यासाठीच मला स्वामींनी पाठवलेलं आहे. महादाईसे आली, महादाईसा आल्या. गोसावी जवळी आली, स्वामींजवळ आली. आणि गोसावी भाळ प्रदेशावरी श्री करू ठेविला, हे काही बाई दिस कैसे लाविले. महादाईसा आल्या, स्वामींजवळ बसल्या. मग स्वामींनाही वाटलं चला थोडासा विनोद करूया महादाईसांसोबत. आणि म्हणून स्वामी काय म्हणतात की बाई इतके दिवस कसं काय लावले बरं तुम्ही. आता वास्तविक पाहता कालच महादाईसा गेलेले आहेत, रात्रभर भांडण केलेली आहेत दादोसासोबत, आणि सकाळी लगेच पैठणला येण्यासाठी निघालेले आहेत, दुसऱ्या दिवशी पोहोचले इथे. तरी पण स्वामी काय म्हणत आहेत की बाई बरेच दिवस लावले तुम्ही, दादोसाच्या भेटीला गेले, बरेच दिवस रमले तिकडच. जी जी, महादाईसालाही लक्षात आलं की स्वामी माझ्यासोबत विनोद करत आहेत, म्हणून महादाईसा पण म्हणतात जी जी, हो बरेच दिवस लागले मला. गोसावी बैसल्याची क्षमाळिंगण दिधले. बसल्या बसल्या स्वामींनी त्यांना क्षमाळिंगण दिलं. महादाईसे श्रीचरणा लागली, महादाईसा पाया पडलेली आहे स्वामींच्या. गोसाव्या जवळी बैसली, देवाजवळ बसली. मग दादोसांची भेटी अवघी गोसाव्या पुढा सांगितली. मग जे काही क्षेम वार्ता होती, पूर्व वृत्तांत महादाईसांनी स्वामींना सांगितलेला आहे. दादोसापाशी गेली मी, मग रात्रभर चांगलं भांडण केलं जोरात, आणि सकाळी उठलं की निघाले मी काय तिथे जास्त थांबलेली नाही. सर्वज्ञ म्हणजे बाई ते अनिष्ट की बाई, रामदेव म्हणजे अनिष्ट आहे. अनिष्ट सेवे तो पुरुष धर्मापासोनी जाई. आणि या रामदेवासारख्याचं जर आपण सन्निधान केलं, त्याच्याजवळ राहिलो, तर आपण धर्मापासून जाऊ. म्हणून अशा लोकांच्या संगतीत नको राहायला. कारण तुम्ही त्यांच्या संगतीत होतात तर वाराणसीला जावं लागलं. आता जर तुम्ही पुन्हा त्यांच्या संगतीत गेलात, जाणार तर नाहीच तुम्ही. एवढी रात्रभर भांडण केली, 12 तास म्हणजे काय तोंडाचा खेळ आहे का, तुम्ही तर जाणार नाही. परंतु भविष्यातही अशा माणसाची जर जवळी केली आपण, तर आपली धर्महानी नक्कीच होणार, यामध्ये काहीही शंका नाही. उत्तरार्ध लीळा क्रमांक 430. तथा संन्यास निरूपण. स्वामींनी संन्यासाविषयी निरूपण केलेलं आहे. मग महादायसी म्हणितले जी जी, सर्वज्ञे म्हणितले होते, जे ते थोणिया मग संन्यासू दिजेल, तरी मज संन्यासू दिजोजी. महादाईसा स्वामींना म्हणतात, जी जी, तुम्ही म्हणाला होतात मला की वाराणसीहून आल्यानंतर मी तुम्हाला संन्यास देईल, तर आता मला संन्यास द्या, मी वाराणसीहून आलेली आहे. सर्वज्ञे म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, बाई उराई तुकिया पाणी अंतुरी गोणी, ऊर्ध्वबाहो होऊणी मग फोकरी जे, संन्यासतोहम संन्यासतोहम, परिरागाधिक न त्यजे, बाई तो काही संन्यासू. यावर स्वामी म्हणतात, सर्वज्ञ म्हटले, बाई उराई तुकिया पाणी अंतुरी गोणी, ऊर्ध्वभाव होऊनी मग फोकरी जे, संन्यासतोहम संन्यासतोहम. म्हणजे छाती इतक्या पाण्यात जाऊन, नदीमध्ये पाण्यामध्ये खोल शिरून छाती इतकं पाणी आल्यानंतर मग हातामध्ये पाणी घ्यायचं आणि असं पाणी सोडायचं, आणि संन्यासतोहम संन्यासतोहम म्हणून पाणी सोडायचं त्या नदीमध्ये. आणि असं म्हणल्यानंतर काय संन्यास होत असतो का, की गेले छाती इतक्या पाण्यामध्ये आणि बस पाणी सोडलं. जसं अन्य संप्रदायामध्ये सूर्याला अर्घ देतात किंवा संध्यावंदनाच्या टायमाला पाणी अर्पण करतात, तर तसं करायचं. आणि संन्यासतोहम संन्यासतोहम म्हणजे आता मी संन्यासी झालो असं जर म्हटलं तर काय संन्यास होत असतो का, असं देव म्हणतात. परिरागाधिक न तेजे, बाई तो काही संन्यासतोहम म्हटलं तुम्ही, परंतु रागच नाही सोडला तुमचा. जो क्रोध आहे तुमच्या मनामध्ये तो सोडलाच नाही, तर त्याला काय संन्यास म्हणावं का. नुसतं संन्यासतोहम म्हणल्याने संन्यास होतो का, तर तसा संन्यास होत नसतो. तुम्हाला राग सोडावा लागेल. काय म्हणतात देव पुढं, तो संन्यासू नव्हे बाई. मग संन्यास म्हणावं तरी कशाला, संन्यास कशाला म्हणावं ते स्वामी समोर सांगतात. राग द्वेष काम क्रोध मद मत्सर यांचा त्यागू, याची नावे संन्यासू की बाई. जो राग आहे, द्वेष आहे, मद मत्सर काम वासना जे काही आहे, रागादी षटक, राग द्वेष काम क्रोध मद मत्सर यांचा जर त्याग केला तर त्याला संन्यास म्हणावा.
आणि जर याचा त्यागच केला नाही, नुसतेच वस्त्र पालटले किंवा संन्यास्तोहम म्हटलं तर त्याला संन्यासी म्हणू नये असं स्पष्ट देव म्हणतात. कार्याचा न्यास की जे कारणाचा नाही. स्वामी म्हणतात कार्याचा न्यास झाला पाहिजे, नाश झाला पाहिजे. न्यास म्हणजे काय? जे राग द्वेष काम क्रोध मद मत्सर आहेत याच्या कार्याचा न्यास म्हणजे नाश झाला पाहिजे. त्याचे कार्य दिसले नाही पाहिजे काहीच. कारणाचा नाही, कारणाचा त्याग नाही केला तरी चालेल, नाश नाही केला तरी चालेल. कशामुळे देव म्हणतात? कारण कारणाचा त्याग करणे फार अवघड. अपरोक्ष ज्ञानी ते होऊ शकते, शाब्द ज्ञानामध्ये तरी होणं कठीण आहे. महादायसी म्हणितले, महादायसा म्हणतात कारणाचा का नाही जी. कारणाचा न्यास केला नाही पाहिजे असं तुम्ही म्हणालात, ते कशामुळे? सर्वज्ञ म्हटले ये जसे कार्य संन्यासू आती परी कारण संन्यासू नाही. म्हणजे शाब्द ज्ञानामध्ये कार्य संन्यास होऊ शकतो, कारण संन्यास फार अवघड आहे. जे शाब्दज्ञानी आहेत ना ते कार्यन्यास करू शकतात, कारण न्यास करू शकत नाहीत. मनामध्ये उल्लेखच येणार नाही असं होऊ शकते का? नाही. तर मनामध्ये उल्लेख येणारच. तर मनामध्ये कुठे ना कुठे कधी ना कधी उल्लेख येणारच. कारणाचा त्याग तर होऊ शकणार नाही, परंतु त्याचं कार्य पुढे होऊ नये याचा आपण नाश केला पाहिजे. नाही तर उगाच कोणावरती रागवायचं, कोणाचा तरी द्वेष करत राहायचा, बोलत राहायचं, भानगडी करत राहायच्या, हे तर आपण थांबवू शकतो. मनामध्ये उल्लेख येतील नाही येतील ते वेगळी बाजू राहिली. कारण न्यास होणं अवघड आहे. म्हणून देव म्हणतात तुम्हाला एवढी मुभा दिली आम्ही, कारणाचा न्यास नका करू, परंतु कार्याचा तरी न्यास झालाच पाहिजे असं देव म्हणतात. हो काजी. महादेसा म्हणतात ठीक आहे, तरी माझं वेश द्यावाजी, तर मग मला वेश द्या. मग गोसावी महादेसासी महात्म्याचा वेशू दिला, मग श्री चरणा लागली. महात्म्याचा वेश दिला आणि मग महादेसा स्वामींच्या पाया पडलेली आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 431. सोमवारीये रामदेवी पूजा उपहारू. सोमवारीये म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी रामदेवाची पूजा स्वामींनी स्वीकार केलेली आहे, त्याचबरोबर उपहाराचाही स्वीकार केलेला आहे. एकुदी सोमवारी आली. एके दिवशी सोमवती अमावस्या होती. गोसाव्यांशी उदयाचा पूजावसरू झाला. स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे. मग रामदेवी गोसाव्यांशी उपहारा लागी विनविले. रामदेवांनी विनंती केली स्वामींना की माझ्या उपहाराचा स्वीकार करा. गोसावी विनवणी स्वीकारली. स्वामींनी विनंती स्वीकार केली. मागिला कडवणी सारंग पंडिती विनविले. मागिला कडवणी म्हणजेच पहिलं विनंती रामदेवांनी केली, थोड्या वेळाने सारंग पंडित आले मागिला कडून म्हणजे नंतर, आणि त्यांनी पण विनंती केली उपहारासाठी. गोसावी त्याची विनंती स्वीकारली. स्वामींनी त्यांच्याही विनंतीचा स्वीकार केला. मग रामदेवी लवलवणी गोसावियाची पुरता उपहारून सजविला. रामदेवाने स्वामींपुरताच उपहार तयार केला. पूजा द्रव्ये आणली, पूजा सामग्री आणली. मग रामदेवी बरवी गोसावियांशी पूजा केली. रामदेवांनी स्वामींच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारची पूजा अर्पण केलेली आहे. मग गोसावियांशी आरोगण दिधली. मग स्वामींना आरोगणा दिली रामदेवाने. गुळा झाला, विडा झाला, पहडू झाला, उपहडू झाला. स्वामींनी गुळा केला. जेवण झाल्यानंतर विडा घेतला. थोडा वेळ वामकुक्षी घेतलेली आहे आणि मग उठूनही बसले. मग गोसावी आसनी उपविष्ट असती. स्वामी आसनस्थ होते. तव सारंग पंडित गोसाविया लागोनी ताट घेऊन आले. तेव्हा सारंग पंडित स्वामींसाठी ताट घेऊन आलेली आहेत उपहाराचं. कारण सारंग पंडितांनी पण विनंती केलेली होती स्वामींना की माझ्याही उपहाराचा स्वीकार करा. पूजा द्रव्ये चंदन विडा घेऊन आले. पूजा द्रव्ये घेऊन आले, चंदन घेऊन आले, विडा घेऊन आले. तो गोसावियांचा श्रीकंठी गळदंडा श्रीमुखी तांबूळ सारंग पंडिती दंडवते घातली. सारंग पंडित आल्यानंतर पाहतात तर स्वामींच्या गळ्यामध्ये माळ आहे, श्रीमुखामध्ये तांबूळ आहे. सारंग पंडितांनी पाहिलं, साष्टांग दंडवत घातले, पाया पडले. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात पांड्या उशिरू का लाविला. स्वामी म्हणतात पांड्या का बरं उशीर लावला तुम्ही. जी जी बाईलीची खिती खिती कायसे नाही सरेना. सारंग पंडित म्हणतात जी जी घरच्या बाईचं काही काम आवरलं नाही आणि त्यामुळे मला उशीर झाला येण्यासाठी. मग गोसाव्यासी चंदनाचा आडा केला. श्रीकंठी गळदंडा घातला, विडा झाला. मग सारंग पंडितांनी स्वामींना चंदनाचा आडा लावला. गळ्यामध्ये माळ घातलेली आहे स्वामींच्या. सारंग पंडितांनी विडाही दिलेला आहे. मग त्या पाठवणी दिधली. मग स्वामींनी सारंग पंडितांना पाठवणी दिलेली आहे. तर अशा प्रकारे आजच्या या ज्ञान सत्रातील 5ही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. नवीन दर्शक कुणी आले असतील
त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे स्वामींचे नवनवीन चरित्र मी या चॅनलवर अपलोड करत असतो, ज्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच वृद्धी होत असते. आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे, महादाईसा रामदेवासोबत भांडण करतात. 1-2 तास नाही, 12 तास भांडण चालते. 4 प्रहर भांडण चालते त्यांची. तर हे भांडण कशामुळे होते, यामागचं कारण काय होतं? महादाईसा का रागवतात, एवढं का भांडण करतात दादोसासोबत? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये साधा स्नाना पाठवणे, स्त्रिये पंचगुरु निरूपण, साधा क्षीरी भोजनपूर्वक, टिळा तांबोळ माळदान असे 2 चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत, ज्यामधून तुम्हाला बरंच काही नवीन ज्ञान प्राप्त होणार आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत.